छत्रपती संभाजीनगरमध्ये AIFF अर्थात एल्लोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। सकाळपासून छत्रपती संभाजीनगरकरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे। आपल्यासोबत ऑर्गनायझर जे आहेत निलेश राऊत सर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज पहिला दिवस आहे, कसा प्रतिसाद बघायला मिळतोय? प्रतिसाद अतिशय दरवर्षीप्रमाणे उत्तम आहे। यावर्षी अजून जास्त प्रतिसाद आहे। यावर्षी एक दुःखाची छाया आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। त्यामुळं कालचा जो उद्घाटन सोहळा होता तो अतिशय साधेपणाने संपन्न झाला। त्याच्यात सगळे हार तुरे, त्याच्यानंतर फुलांची सजावट, सगळ्यांचे सत्कार हे आम्ही जाणीवपूर्वक टाळलेले होते। आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कारण देशभरातनं सुमारे 200हून अधिक वेगवेगळे पाहुणे मंडळी आलेली आहेत। कार्यक्रमासाठी 2000 लोक उपस्थित झालेले होते। त्यामुळं आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहून आम्ही या महोत्सवाची खरं तर दुःखाच्या छायेत सुरुवात केलेली आहे। मी छत्रपती संभाजीनगरकरांना आवाहन करतो की पुढचे 4 दिवस हा महोत्सव सुरू असणार आहेत। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विविध सिनेमे आपल्याला त्यामध्ये बघायला भेटणार आहेत। तर आवर्जून आपण आयनॉक्स प्रोझोन मॉल या ठिकाणी या महोत्सवाला भेट द्यावी। प्रत्येक वर्षी फिल्म फेस्टिवलसाठी अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी येत असतात, तर काही यांची नावं सांगता येईल? यावर्षी सर्वात प्रामुख्यानं आकर्षण म्हणजे उद्या सायंकाळी जे शुक्रवारी 30 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे। चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांची मुलाखत घेणार आहेत आणि रसूल पुकुट्टी ऑस्कर विनिंग साऊंड डिझायनर ते देखील यावेळेला ज्युरी चेअरपर्सन म्हणून आहेत। बाकीचे जी माहिती इव्हेंटच्या बाबतीतली ते माझे सहकारी श्रीकांत तेरोळे आपल्याला सांगतील। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? हे 11वं पर्व आहे महोत्सवाचं, तर अतिशय चांगल्या पद्धतीने या महोत्सवास छत्रपती संभाजीनगर आणि एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातनं या महोत्सवात लोक सहभागी झालेले आहेत। यावर्षी आम्हाला विशेषतः सिनियर सिटीजन पण मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत। तर मी असं सांगेन की छत्रपती संभाजीनगर शहरातले जे तरुण आहेत, तरुणांचा पण चांगला सहभाग यावर्षी आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवात सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा। आजही आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळे परिसंवाद इथं आयोजित केलेत। आज सायंकाळी इथं मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला आहे। तर मी हेच सांगेल की खरं तर गेल्या 11 वर्षापासून हा महोत्सव सुरू आहे आणि महोत्सवाला ज्या पद्धतीनं म्हणजे सगळे छत्रपती संभाजीनगर आणि एकंदरीत महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जनता ज्या पद्धतीनं सहभागी होत आहे, तर त्या सगळ्यांचा जनसामान्यांचा महोत्सव झालेला आहे। तर मी हेच विनंती करेल की मोठ्या प्रमाणात तरुणांनी आणि यामध्ये सहभागी व्हावं। दादा, काय सांगाल की गेल्या वर्षभरापासून हे सगळं प्लॅनिंग सुरू असतं आणि आज तो दिवस? बरोबर, मागच्या 8 महिन्यांपासून आपण या पूर्ण प्रक्रियेचा हे करतो आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही जवळपास जगभरातल्या 30 देशातून इथे सिनेमे आणलेले आहेत। असे सिनेमे आणलेत की जे ऑस्करच्या रेसमध्ये पण आहे, वेगळ्या धाटणीचे सिनेमे आहेत, वेगळ्या जॉनरचे आहेत। तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समाजातल्या त्या गोष्टीतून काही बोध घेण्याचा त्यांनी निश्चित प्रयत्न करावा। सिनेमा हा काहीतरी संदेश देत असतो आणि तेच आमचा प्रयत्न असतो की तो लोकांनी त्या बाबतीत आत्मसात करावा। आपल्याकडे इव्हेंट सरांनी सांगितलं तसे इव्हेंट्सचं लाईनअप आहेत, पण आपण मराठवाड्यातल्या चित्रपट मेकर्सला पण एक मोठा प्लॅटफॉर्म इथं शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून देत असतो। तर शॉर्ट फिल्मचं एक स्वतंत्र सेक्शन आज आपण इथे दाखवणार आहोत आणि त्यामधून निवडलेल्या सिनेमाला आपण पारितोषिक पण देतो। या व्यतिरिक्त जे भारतीय सिनेमे आहेत त्याचं एक स्वतंत्र स्पर्धा आहे, ती पुढच्या 4 दिवस चालेल। त्याच्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र ज्युरी कमिटी आहे आणि 9 भारतातले सर्वोत्तम 9 सिनेमे आपण इथं सिलेक्ट केले आणि त्यांच्यात ती स्पर्धा पुढच्या काळात असेल इथे। खरं तर माझ्यासारख्या चित्रपट दिग्दर्शकांना आणि संभाजीनगरकरांना ही अत्यंत महत्त्वाचा एक महोत्सव जो तुमच्या शहरामध्ये होतो आहे। जगभरातील वेगवेगळे चित्रपट वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये दाखवले जात आहेत। याच्यामध्ये ऑस्करला गेलेल्या 3 फिल्म्स दाखवल्या जात आहेत। त्याचबरोबर मराठी चित्रपटांची खूप चांगली एक प्रोग्रामिंग आहे। त्याचबरोबर माझी फिल्म द स्टोरी ऑफ युवराज अँड शाहजहान ही मराठवाडा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये आहे। त्याच्यामुळं खरं तर एवढं सगळं एक महोत्सव म्हणजे इथं खूप सगळ्या वेगवेगळ्या विषयांच्या फिल्मचा
एक खूप चांगलं असं इथं जमा झालेलं एक म्हणजे इथे एकत्र तुम्हाला बघायला भेटेल असं मला वाटते आणि त्याच्यामुळं दिवस आहे सर, आणखीन 3 दिवस बाकी आहे, तर बाकी प्रेक्षकांना काय सांगाल? खूप सारे आपल्याकडं मास्टर क्लास आहेत, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि जगातल्या एका दुसऱ्या टोकाच्या देशामध्ये काय कशा पद्धतीनं त्यांचं जगणं चालू आहे ते बघण्याचा आणि ते अनुभवण्याचा एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न तुम्हा सर्वांना इथं दिसतो आहे आणि आमच्यासाठी म्हणजे फिल्ममेकर लोकांना इतकं चांगलं प्लॅटफॉर्म त्यांचं काम इथं दाखवलं जातं आहे आणि ते संभाजीनगरकरांचं एक कर्तव्य आहे असं मला वाटतं की त्यांनी येऊन ती म्हणजे फिल्म फेस्टिवल अटेंड केलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या ज्या ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या रुंदावल्या पाहिजेत, कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन अशा फिल्म फेस्टिवल अटेंड करण्यापेक्षा इथं 5 दिवसाचा आणि एवढं मोठं पॅकेज घेऊन तुमच्या नगरकरांनी म्हणजे इथल्या या संस्थेने 11वा अजंता एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. मला वाटतं की त्या फेस्टिवलचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. तुमचं नाव आहे? माझं नाव संतोष राम आहे. माझी फिल्म द स्टोरी ऑफ युवराज अँड शहाजहान जी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली आहे, ती खूप वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झालेली आहे. ती फिल्म आज आणि 31 तारखेला 2 वेळा त्या फिल्मचं स्क्रीनिंग आहे. तर मला नक्कीच इथं स्क्रीन करताना खूप आनंद होतो आहे आणि मला संभाजीनगरकर खूप चांगला प्रतिसाद देतील असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळं मला खूप आनंद होतो आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सुरू आहे. मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक या ठिकाणी येत आहे आणि MC न्यूजकडून देखील प्रेक्षकांना आणि छत्रपती संभाजीनगरकरांना आवाहन करण्यात येत आहे की नक्कीच या फिल्म फेस्टिवलचा त्यांनी आनंद घ्यावा.